हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आयुर्निर्णय. आज आपण करणार आहे दीर्घ संधी. दीर्घ संधी एक स्वर संधीचा टाईप आहे. बघा, दीर्घ संधीचं जे सूत्र आहे ते आहे अकह सवर्णी दीर्घ. ठीक आहे. दीर्घ संधीमध्ये 4 रूल तुम्हाला करावे लागतील. पहिला रूल असा आहे, बघा, जर पूर्व पदमध्ये अ आ आणि उत्तर पदमध्ये अ आला तर आपल्याला आ लिहावं लागेल. म्हणजे कसं, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा अ आ आला तर आपल्याला आ लिहावं लागेल. विथ एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. पहिले रूल्स बघून घ्या. सेकंड रूल असा म्हणते की पूर्व पदमध्ये जर ई आणि उत्तर पदमध्ये जर ई आली तर तुम्हाला दीर्घ ई लिहावं लागेल. त्याच्यानंतर तिसरा रूल असं म्हणते, पूर्व पदमध्ये उ आणि उत्तर पदमध्ये उ आला तर तुम्हाला दीर्घ उ लिहावं लागेल. त्याच्यानंतर चौथा रूल असा म्हणते, जर पूर्व पदमध्ये रू आला आणि उत्तर पदमध्ये रू आला तर तुम्हाला आन्सरमध्ये रू लिहावं लागेल, दीर्घ. ठीक आहे. तर आपण एक एक फॉर्म्युलाने एक्झाम्पल सॉल्व्ह करू. सगळ्यात पहिले बघा, पहिला फॉर्म्युला म्हणजे पहिला रूल, हिमालय. इथे काय बघा, हिमालय, हिम प्लस आलय. काय बनला? हिम प्लस आलय. आता हे कसा कसा बनला असेल बघा. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथे काय बनला? अ प्लस आ. ठीक आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ. इथं फॉर्मेशन काय होईल? आ बनेल ॲज अ रूल. आणि आन्सर मध्ये काय बनेल? हिमालय. ठीक आहे. तसा नेक्स्ट क्वेश्चन आहे धर्मार्थ. धर्मार्थ हा वर्ड बनला कसा असेल बघा, धर्म प्लस अर्थ या दोघांच्या कॉम्बिनेशन. धर्म मध्ये अ आला, अर्थ मध्ये अ आला, अ आणि अ मिळून आ बनतो. तर धर्म अर्थ, इथे अ आला प्लस अ आला, हे मिळून काय झाला? आ. त्यामुळे धर्मार्थ हा शब्द बनला, आ लिहिला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुस्तकालय. ठीक आहे. पुस्तकालय, पुस्तक प्लस आलय, पुस्तक प्लस आलय, पुस्तकालय. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन, सत्व सत्व आत्मा संयोग. बघा, सत्व प्लस आत्मा संयोग, इथे पण तेच झालेलं आहे. आ इथे लागला, इथे आ लागला, इथे आ लागला, इथे आ लागला. त्यामुळे हा रूल नंबर 1 ओळखू असा येते. सत्व म्हणजे इथे काय झाला? अ प्लस आ झाला. त्यामुळे आपला इथे लिहिला आपण आ. आन्सर मध्ये पण आ लिहिला, सत्वा. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड रूल काय म्हणते, पूर्व पदमध्ये जर ई आला आणि उत्तर पदमध्ये जर ई आला तर आपल्याला दीर्घ ई लिहायचा आहे. विथ एक्झाम्पल समजूया. बघा, गिरीश. गिरीश हा वर्ड बनला कसा असेल? विग्रह करून बघा, गिरी प्लस ईश. बघा, हेच आपला आन्सर आहे, गिरीश. आता पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथे ई आलेली आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्णात ई आलेली आहे. या दोघांचं मिळून काय होते? इथे ई लिहा लागेल आपल्याला. कोणची? दीर्घ ई. ठीक आहे, मोठी ई. त्यामुळे आपल्याला इथे बनला आहे गिरीश. ठीक आहे. नेक्स्ट, मुनीश. मुनी प्लस ईश. ठीक आहे, मुनी प्लस ईश. थर्ड क्वेश्चन बघा, रवी प्लस इंद्र. इथे काय बनलाय बघा, आता बघा बनवायचं आहे. इथं रवी प्लस इंद्र म्हणजे इथे बी ई आलेला आहे आणि इथे बी ई आलेला आहे. त्यामुळे आपल्याला काय बनावं लागेल? दीर्घ ई लिहावं लागेल आन्सर मध्ये. ठीक आहे. तर आन्सर मध्ये काय लिहिल? रवी इंद्र. ठीक आहे, मोठी ई केली. ठीक आहे. ही ई इथून डिसअपियर होते आणि हे जे ई इथं दिसते आहे या ईला या साईडला करून टाकायचं, झाला मोठी ई. आता बघा थर्ड रूल काय म्हणते, उ प्लस उ म्हणजेच पूर्व पदमध्ये उ आणि उत्तर पदमध्ये उ. त्यावेळेस आपल्याला आन्सर मध्ये लिहावं लागेल दीर्घ उ. बघा, मधु प्लस उदकम. मधु प्लस उदकम हे तुम्हाला मी एक्झाम्पल समजवतो. बघा, म प्लस ध प्लस उ. ठीक आहे. पहिल्या शब्दातील पहिला वर्ण हा उ आलेला आहे, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा उ आलेला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा उ आलेला आहे. बघा, उ प्लस द क म. ठीक आहे. आता या दोन उ ला मिळून म्हणजेच पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा उ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हा उ मिळून काय बनते? दीर्घ उ. आणि आन्सर मध्ये तुम्हाला लिहा लागेल म दु द क म. ठीक आहे, हे तुमचा आन्सर राहील. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन, भानू प्लस, एक मिनिट, हे उ जो आहे या साईडने येईल, मोठा उ. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन बघा, भानू प्लस उदय. हा तुम्ही सॉल्व्ह करा, सिंपल आहे. भानू प्लस उदय, भानुदय. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन. ठीक आहे. फोर्थ रूल बघा, फोर्थ रूल मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर काही पूर्व पद मध्ये रु
आणि उत्तर पदमध्ये रू आलं तर आपल्याला आन्सरमध्ये दीर्घ रू लिहायचा आहे. तर बघा, मातृ प्लस ऋणम. इथे बघा, पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्णामध्ये पण रू आलेला आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिल्या वर्णामध्ये रू आलेला आहे. शेवटचा आणि हे पहिला. ठीक आहे. तर हे दोन मिळून आपल्याला इथे काय लिहावं लागेल, मोठा रू म्हणजे दीर्घ रू लिहावं लागेल, मातृनम. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण चारही रूल्स समजून घेतलेले आहे प्रॉपरली. जर तुम्हाला याच्यात काही डाऊट असेल, नाही समजत असेल काही, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी तुमचा डाऊट नक्की सॉल्व्ह करेल. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया पूर्वरूप संधी. आजसाठी एवढंच. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बाय.